हरिओम. श्री साई सच्चरित अध्याय 3 ओवी 51. अत्यंत क्षेम ते काय, भक्ती मुक्ती विरक्ती काय, वर्णाश्रम धर्म वस्तू द्वय इत्यादी विषय अतिगूढ. एदत्त जयाची जयाते गोडी, तयानी पूर्वावी निज आवडी. ज्ञानोबा एकनाथा कृत ग्रंथ परवडी, सुख निर्वडी सेवावी. कृतयुगी शम दम, तृतीय जन द्वापारी पूजन, कलियुगी नाम कथा कीर्तन, स्वल्प साधन परमार्था. ब्राह्मणादी चारी वर्ण, सर्वासी साधन गुरुकथा श्रवण. असो स्त्री शूद्र वा जातिहीन, हे एक साधन सकळाते. असेल जयाचे पुण्य पदरी, तोच या कथा श्रवण करी. कोणास येतील निद्रा लहरी, तयाही श्रीहरी जागविल. व्हावे विषय भोग नवरत, तेन लाभता ते दिनचित. तयासी हे संत कथा अमृत, विषय निर्मुक्त करील. योग याग ध्यान धारणा करू जाता प्रयास नाना. आयास न लगे या कथा श्रवणा, एका अवधाना वाचून. ऐसी ही साईंची कथा निर्मळ, परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ. जळतील पंच महापापे प्रबळ, जातील समूळ विल याला. आम्हा भोपाशी जखडविले, तेने निरूप वेढिले. श्रवणे ते वेढे होती लढिले, स्वरूप पहिले लाधेल. व्हावे कथांचे आमरण स्मरण, घडावे तयांचे नित्य परिशालन. हो भवद्वार्ता शांतवन, समाधान साधान शिवांचे. वाचता परिसता भक्ती भावे, सहज साईंचे ध्यान व्हावे. सगुण रूप डोळा दिसावे, चित्ती ठसावे दृढधर. येणे घडावी सद्गुरु भक्ती, पावावी संसारी विरक्ती. जडो गुरु स्मरणी प्रीती, हो मती निर्मल. ऐसीच बुद्धी धरोनी मनी, कृपा केली साईनाथानी. मज निमित्ता पुढे करोनी, सोये करणी हे केली. ओटी तुडुंब लागली ओढी, वासरावीन पानान सोडी. हे तो धेनु ते उपज खोडी, तैशीच आवडी साईंची. मज चातकाचे न्यासे आनंद घन, ही माऊली वर्षे. पुरवुनी माझी या अल्पतृषे, भक्त प्रकर्षे निवविल. काय भक्ती प्रेमाचे कौतुक, काळी होती मला तरी विचारायचं. मातेस लागे बाळाची भूक, तयान परिसदता ही मुख. थान कुचूक ते कोंदी, कोणही जाणे तिचे शीन. लेकुरान त्याची अजानन, पुसता निज माऊली विन. अन्य कोण देथान. बाळकाशी घालितात लेणे, बालक त्यातील स्वारस्य नेणे. ते कौतुक एक माताच जाणे, तैसेची करणे सद्गुरुचे.
हा माझा बाळा चालला पुरविल कोण सुख सोहळा माऊली विन कोणास कळवळा तो जिव्हाळा दुर्मिळ सन्मातेच्या पोटी येणे महद्भाग्य देवाचे देणे दुःख सोसूनी जन्म घेणे बालक नेणे हे काही असे असोये अर्थी अनिक वचन बोलिले बाबा करवितो श्रवण आहोजी आपण श्रोते सज्जन आदरे अवधान देईजे सन 1916 साली चाकरी सरकारी पुरी केली यथायोग्य पेन्शन भरली बारी आली शिर्डीची गुरुपौर्णिमेचा तो दिवस भक्त मिळाले गुरुपूजेस अण्णा स्वयंपूर्ती विनवती बाबास करीती शिफारस ती परीसा अण्णास माझी मोठी काळजी बाबांच्या समोर करीती अजीजी यांच्या वाढत्या संसारा माझी कृपा कराजी आजवर लाभकीयास दुजी नोकरी ही पेन्शन काय पुरे पडेल पुरी अण्णासाहेबांची चिंता निवारी ऐसे करी काही गा बाबा तव वदती प्रत्युत्तरी मिळेली तयासी नोकरी करावी आता माझी चाकरी सुख संसारी लाधेल ताटे याची भरली सदा यावत जीवन रीती कदा भावये परमत्पर होता सर्वदा हरतील आपदा तयाच्या काही केले काय झाले म्हणती जनते समजा चळले धर्माचरण जयानी वर्जिले तयास पहिले वर जावे समोर येता बाजूशी जावे महाभयंकर ते समजावे त्यांच्या छायेसही न रहावे पडल्या सहावे कष्टीही आचारहीन शील भ्रष्ट विचारहीन कर्म नष्ट देखोनी जो इष्टानिष्ट केवी तो अभिष्ट पावेल लाग्या बांध्या विनविशेषी कोणी न येई आपुले पाशी श्वान सुकर कामाशी हडहड कोणाशी करू नये इथून पुढे भक्ती भावा करावी याने माझी सेवा करुणा येईल देवादिदेवा अक्षय ठेवा लाधेल मग ही पूजा करावी कैसी मी कोण कैसा जाणावा भरमसी साईच तो देह विनाशी ब्रह्म विनाशी सुपूज्य मी तो अष्टदा प्रकृती रूपाने भरलो आहे चौबाजूने हेची अर्जुनासी भगवंताने गीता व्याख्याने निवेदिले यावन्ना कृपा सावर जंगात्माक ही जगती मीची नटलो अष्टधा प्रकृती ही एक चमत्कृती माझीच ओम प्रणव हा माझा वाचक वाच्यतयाचा मीची एक विश्वाकार वस्तू अनेक त्यातही मी एक भरलेला आत्मभिन्न वस्तू नाही तेथे कामना कशाची पाही मीही अवघा ठाई भरलो दाही दिशांती परिपूर्ण सर्वत्र येणे भावे मी माझे हे जेथ विरावे तया कमनीय काय असावे सर्वी वसावे सर्वस्वी
कामना या बिंदून बुद्धिं गतु गवती आत्मा यासी संबंध न साधिती साही महाराज निजात्ममूर्ती कामना स्फूर्ती ते कैची कामनांचे नाना प्रकार मी कोण हे कळताची सार विरो न जाती जैसी गार रविकर निकर कर संतप्त मनबुद्ध्यादी इंद्रिया सकट नव्हे मी स्थूल विराट नव्हे मी हिरण्य गर्भ प्रकट साक्षी मी जुनाट अनादी एवं इंद्रिया एवं गुण इंद्रिया परता नाही मज विषय तत्परता नाही मज विन ठावरिता करता करविता मी नव्हे मन बुद्ध्यादी इंद्रिय गण अवघा जड ही जेथे ओळखन तेथे विरक्ती प्रकटेल जाण सारील आवरण ज्ञानाचे स्वरूपाचे जे विस्मरण तेची मायेचे अवतरण शुद्ध पूर्णानंद स्मरण तोचे मी चैतन्य घन स्वरूप त्या मज कडे फिरविणे वृत्ती तीच सेवा तीच मदभक्ती चिदानंद मी होता प्रतीती शुद्ध स्थिती ते ज्ञानम अयमात्मा आत्मा ब्रह्म प्रज्ञानमानंदम ब्रह्म जगन्मिथ्यत्वे जगद ब्रह्म सत्यत्व ब्रह्म तो हामी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त वासुदेवो हेमो हमोन्वित सत्य श्रद्धा भक्त सहित पूजन स्वहित हे माझे ऐसे मी कोण ते समजून करावे माझे यथार्थ पूजन वरी व्हावे अनन्य शरण जावे समरसून मज रंगी नदी जाता समुद्रा शरण येईल का ती पुन्हा परतोन उरेल कावे गळे नदीपण देता अलिंगन अर्णवा स्नेहयुक्त कारपासवाती भेटू जाता दीपक ज्योती स्वये पावे दिव्य दीप्ती तैसीच गती संतपदी अल्ला मालिक चैतन्य घन यावी न चित्ता नाही चिंतन शांती निरपेक्ष समदर्शन तयाचे मी पण ते कैचे निर्मत्व निरहंकृती निर्द्वंद्वत्व निष्प्रही परिनिग्रह स्थिती याही चार गुणांचे वस्ती मी पण स्थिती ते कैची तात्पर्य ही 8 ही गुण साई अंगी असता संपूर्ण मी पणाची ते कैचे स्थान सेवू मी पण ते कैसे विश्वी भरले जयाचे मी पण जयाशी अंश माझे ही मी पण करावे साई पदी समर्पण हीच संपूर्ण मम सेवा माझी सेवा माझे भजन अन्यन्नपणे मदशी शरण तो होय मद्रूप जान भगवंत वचन भागवती कीटकीस ही भ्रमर ध्यान तेने दिला दे भ्रमर रमन शिष्य ही करिता निज गुरु भजन निज गुरु समान तो होय समान शब्दे जे वेगळे पण तेही न साये गुरु एक क्षण गुरुत्व नवे शिष्याविन शिष्यत्वाभि
अभिन्न गुरुपण असो पूजाज याची आज्ञा पिली तो मी कोण असो पूजाज याची आज्ञा पिली तो मी कोण ही व्याख्या केली पुष्टी करणार्थ गोष्ट आठवली ओगासी आली ती कथितो शिर्डीसी आला एक रोहिला तोही बाबांच्या गुणासी मोहिला ते बहुदिन दिन राहिला प्रेमे वाहिला बाबांसी शरीर पुष्ट जैसा हेला स्वैरवर्ती न जुमानित कोणाला फक्त कफनी फायघोळ अंगाला घेऊनी राहिला मशिदीत दिवस असो वानिशी मस्जिदी वाचा वडीशी कलमे पडे उंच स्वरेशी अति आवेशी स्वच्छंद महाराज शांतीचा पुतळा ग्राम लोक फार कंटाळला मध्यरात्रीसही त्याचा टकळा अडथळा सकळा झोपेला दिवसा खपावे उन्हातानात शेतात अथवा रानावनात रात्रीही झोप नाही निवांत लोक नितांत कदरले नसेल होत बाबांचा ताप लोकांचे तो मोठे पाप नाही रात्री सुखाची झोप आला संताप रोहिल्याचा इकडे आड तिकडे विहीर धरावा कोठ वरी तो धीर रात्रंदिन ही कीर मोठी फिकीर त्या पडली रोहिला आधीच माथे पिरू वरी बाबांचा बळकट धीरू होता त्याहुनी अनावरू मग तो थोरू झाला चढेल आणि ताठर झाला लोकावरी तोंड टाकू लागला निस्सीम बेभान उर फाटला गावही फिरला तयावर अत्यंत मायळू साई माऊली शरणागतासी पाठीसी घाले म्हणून गावची सर्व मंडळी काकुळती आली बाबांशी परी बाबान लक्ष देती ग्रामस्थाशीच उलट वदती नका सतावू रोहिल्या प्रती तो मज अति प्रिय वाटे या रोहिल्याची बाईल घरगुची नांदून घटेत यापासी यावयाशी टोके ती मजपासी चुकूनी त्यासी ते विवशी नाही राणेला पडत पोशी लाज लज्जा लावी वेशी हाकुनी बाहेर घालत तिची बलात्कारेशी घर घुसे ओरडू थांबे तिची संधी शिरू पाहे रांड दुर्बुद्धी तो रडता ती पळे त्रिशुद्धी सुख समृद्धी मजतेने जावे न कोणी त्याच्या वाटे ओरडू द्या मुक्त कंठे तयाविन मज रात्र न कंठे सौख्य मोठे त्याचेनी याचीही ओरड येणे परी आहे मज बहुहितकारी ऐसा हा रोहिला परोपकारी बहुसुखकारी मज लागी ओरडू द्या त्यासी यथेष्ट त्यातची आहे माझे इष्ट नातरी तो रोहिली दुष्ट देईल कष्ट मज लागी स्वयेची मग जय थकेल आपोआप स्वस्थ राहील कार्यभाग तुमचा साधेल मजहीन बाजेल तिरांड
ऐसे म्हणता महाराज खुंटला मग तेथे इलाज. बाबांच्या मनी नाही गजबज काय मग काज आम्हा ते. आधीची रोहिल्याशी उल्हास वरी हा आला फाल्गुन मास. कलमे पडता कंठ खोशोष असमहासास मांडियला. जन समस्त आश्चर्यापन केवडे बाबा क्षमा संपन्न. जेने व्हावे मस्तक भिन्न तेनेची तल्लीन ते होती. काय भयंकर ती ओरड घशासी कैसी नव्हे कोरड. बाबांची एकची ओरड नखा दरडाऊ तयाला.